सकाळपासून जी खेळपट्टी आहे ती चांगलीच आहे. अगदी फलंदाजाला आणि गोलंदाजाला साथ देणारी अशी खेळपट्टी आहे. काही माणसे आयुष्यात रंग बदलतात. या सामन्यात बघायचं आहे खेळपट्टी कशी रंग बदलते ते आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजाचं नाव आहे ऋतिक. ऋतिक राईट उर्दू विकेट मारा करणार आहे तो हुसेनपुरा कब्रस्तान एंड करून. टेलिकास्ट केला जातोय. ही स्पर्धा ही टेलिकास्ट केली जाते आणि ती आपल्याला पाहायला भेटेल यूट्यूबद्वारा. सामन्याला सुरुवात होत आहे. पंचाने आमच्याकडे इशा खून केलेली आहे. ऋतिक डावखुरा फलंदाज आहे. संकेत पहिला चेंडू अगदी चांगला चेंडू बाउन्स घेणारा उचली घेणारा चेंडू सरळ गेलाय तो यष्टीरेखाच्या हातात. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. ऋतिकचा आपल्या षटकातला दुसरा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू खेळला. आता मात्र चेंडूला बघितलंय आणि हवेत मारलेला झेल होऊ शकतो का प्यायचा नाही. सुरेख झेल घेतोय. पहिला गडी बाद होते. 0 या धावसंख्येवर. चेंडू टोळवायचा होता. चेंडू बाउन्स घेतोय आणि बाउन्सच्या पद्धतीत त्याला चेंडू टोळवायचा होता कव्हरच्या दिशेने. मात्र हवेत गेला आणि आकाशाला गवस घालण्याचा प्रयत्न करायचा होता फलंदाजाला. मात्र त्याचा फटका चुकतोय आणि सरळ जातोय तो कव्हरच्या दिशेने आणि बाद होतोय. 0 या धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय तो सिद्रा पॅकर्सला पहिला धक्का बसतोय. चांगली गोलंदाजी करतोय ऋतिक. अगदी उचली घेणारे चेंडू करतोय. ज्याप्रमाणे आता बघितला तर मोहम्मद शमी ज्याप्रमाणे गोलंदाजी करतो. सुरुवातीला उचली घेणारे चेंडू टाकतो आणि फलंदाजाला जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला असतो. मात्र इथं 5 षटकाचा सामना असल्यामुळे फलंदाजाला नक्कीच टोळेबाजी करायला लागेल. भाग पडायला लागतो आणि त्याचा फायदा ऋतिकने नक्कीच त्या उचलला आहे आणि फलंदाजाला बाद केलाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज गेलाय तो सिद्रा पॅकर्सचा पार्थ. बघूया पार्थ कशी फलंदाजी करतोय. 0 एक गडी बाद झाला असताना ऋतिक यष्ट्यानेवर येऊन पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू टाकला. आता मात्र थोडासा चेंडू भरकटलेला होता. लेग स्टंपच्या बाहेर जाणार आणि चेंडू बहुधा सीमा पार होतोय. सरळ जातोय सीमा पार चौकार. सुरेख फटका. पुन्हा एकदा खेळण्यासाठी पुन्हा एकदा. आता मात्र पंच स्वेअरची घोषणा करतायत. पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. उचली घेणारा ह्याच्या अगोदरचा चेंडू सुद्धा उचली टाकणार होता आणि पंचांनी त्याला त्यावेळी सांगितला होता की बाउन्स एक झालेला आहे तुझा. पुन्हा जर तू त्याच पद्धतीत चेंडू टाकलास तर नक्कीच तो चेंडू नो घोषित करण्यात येईल आणि त्याचा खामियाजा त्याला इथं पंचांनी दिलेला. आणि आता मात्र फ्रीट आहे. पाहूया काय होतंय मैदानात. उघडे डोले बघा नीट. मैदानात आहे फ्री हिट. पाहूया या फ्री हिटमध्ये काय करतोय फलंदाज पार्क. तो अगदी त्यांनी आपले इरादे मात्र स्पष्ट केलेले चौकाराच्या साह्याने ऋतिकच्या समोर. आता मात्र स्लो चेंडू टाकला होता. चेंडू टोळवलाय. मिड विकेटच्या दिशेने गेलाय. झेल मात्र झालेला आहे. मात्र फलंदाज बाद होऊ शकणार नाही कारण फ्री हिटचा नक्कीच त्याला फायदा भेटणार आहे. पुन्हा एकदा आता मात्र ओव्हरथ्रो होते. काहीसं गचाळ क्षेत्ररक्षण प्रदर्शन होते. 1 धाव असताना तिथं 2 धावा चुकीच्या क्षेत्ररक्षणामुळे 2 धावा आणखीन खर्च घातलेल्या आहेत. एकूण 3 धावा वसूल केलेल्या आहेत.
पहिला गडी बाद झाला होता तेव्हा धावसंख्या होती 0. आता मात्र धावसंख्या आहे ती पहिलं षटक चालू असताना 1-8. ऋतिक पुन्हा एकदा खेळ. आता मात्र चेंडू टोळवलाय. फाईन लेगच्या दिशेने झेल होऊ शकते काय? बाहेरचा झेल होत नाही. चेंडू जाते सीमारेषेपर्यंत. एक धाव तर सहज पूर्ण केलेली, दुसरी धाव सुद्धा घ्यायची आहे आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण केलेली आहे आणि सहज अशा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. काहीसा कानमंत्र चुकलेला होता आणि मात्र शेवटी दोन्ही फलंदाजांनी ते कानमंत्र व्यवस्थित केले आणि धाव पूर्ण केलेले आहेत. दोन्ही फलंदाजामध्ये तालमेल असणे गरजेचं असतं. येस नो वेट या 3 शब्दापैकी एक जर शब्द तुमचा चुकतोय तर नक्कीच फलंदाज बाद होऊ शकतोय. ह्याची त्यांना जाणीव असताना मंदेच त्याने आपल्याला सावरले आणि दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. काहीसं दुखापत सुद्धा झालेली आहे. डाय मारण्याचा प्रयत्न केला होता क्रीजमध्ये पोहोचण्यासाठी आणि तो यशस्वी सुद्धा झालेला आहे. मात्र 2 धावा सहज पूर्ण केले. या 2 धावसंख्येत मात्र बदल होते. पहिलं षटक चालू असताना 10. पहिला गडी बाद झाला होता तो 0वर. मात्र आता आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय तो पार्क आणि नाझीम. पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा चेंडू त्रिफळाचित केला आहे. होऊन तो नाझीम चेंडू टोळवायचा होता. बॅटच्या पट्ट्यातून निसटला आणि यष्ट्या त्याच्या मात्र उद्ध्वस्त झाल्या. ऋतिकनी आपल्या पहिल्या षटकात 10 धावा खर्ची घातल्या. मात्र 2 मातब्बर खेळाडूंना 2 मातब्बर फलंदाजाला मात्र त्याने पॅव्हलियनची दिशा दाखवलेली आहे आणि नवीन फलंदाज गेलाय त्याची जागा घेण्यासाठी. फलंदाजाचं नाव उसामा. उसामा एक नावाजलेला खेळाडू आहे. या खेळपट्टीवर तो खेळून गेलेला. मी या उसामाची फलंदाजी पाहिलेली आहे. लाटवणमध्ये मी तिथे खेळायला गेला होता. आमच्या समोरच हा फलंदाज खेळत असताना चांगली फलंदाजी केली होती. मात्र त्याला त्यावेळी आम्ही पराभूत केलं होतो. मात्र त्याने चांगली फलंदाजी केली होती आणि सुरेख अशी फलंदाजी करतो, सुरेख टोळेबाजी करतो. पाहायचं आहे ह्या खेळपट्टीवर ह्या मैदानात तो आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतोय. गोलंदाजाचं नाव सौरभ. बोल ना. सौरभ आपल्या वतीने पहिला चेंडू, संघाच्या वतीने दुसरे षटक आणि पहिल्या चेंडूवर चेंडू टोळवला आहे तो कव्हरच्या दिशेने. 2 धावा सहज वसूल केल्या त्या पार्कनी. पार्क चांगली फलंदाजी करतोय. सलामीवर आलेला पार्क अद्याप मैदानात शाबूत. सौरभच्या समोर पुन्हा एकदा शॉर्टपीट डिलिव्हरी होती. त्याच पद्धतीने चेंडू टोळवलाय कव्हरच्या दिशेने. 2 धावा सहज वसूल करतोय. त्याला सुद्धा माहिती आहे की 2 धावा हे डिक्लेरेशनच्या स्वरूपात भेटणार आहेत. जास्त काही आपल्याला प्रयत्न करण्याची गरज नाही आहे. कारण पहिल्या षटकात 2 गडी बाद झालेले आहेत. त्याची सुद्धा त्याला जाणीव असताना सुद्धा त्याला हे सुद्धा ठाऊक असेल की पहिल्या षटकात 5 षटकाचा सामना आणि पहिल्या षटकात 10 धावा वसूल करण्यात आलेले आहेत. जवळजवळ ह्या खेळपट्टीवर जर 40, 45 आणि 50 ही गाठली तर आपल्या संघाला नक्कीच विजयी करता येईल याची जाणीव असताना त्याच पद्धतीने फलंदाजी करतोय तो पार्क. आता मात्र चांगला चेंडू होता. काहीसा खाली राहिलेला चेंडू सरळ गेलाय तो यशच्या हातात निर्धार स्वरूपाचा चेंडू. पार्क चांगली फलंदाजी करतोय. तुम्ही स्वतःला सिद्ध करा बॅटिंग आणि बॉलिंगमधून. दोन्ही खेळाडूंच्या मध्ये किमिया असली पाहिजे.
ताकद असली पाहिजे. आता मात्र चेंडू टोळवलाय सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून. एक धाव सहज पूर्ण केली. दुसरी धाव घ्यायची काय पाहायचे. क्षेत्ररक्षण होतोय आणि 2 धावा सहज पूर्ण होत आहेत. या 2 धावसंख्येने धावसंख्येत मात्र बदल होते. धावसंख्या होती ती मात्र 16. तुम्ही स्वतःला सिद्ध करा बॅटिंग आणि बॉलिंगमधून. प्रेक्षक राजे तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाहीये. पाहूया कोण फलंदाज चांगली फलंदाजी करतोय आणि तो आपल्या या क्रीडावर या खेळपट्टीवर नाव करतोय. हे पाहायला भेटते का. काहीसा रणअप चुकतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या रेषेवर. राईट मुहूर्त विकेट मारा करेल तो पार्कला. काहीसा आक्रमक असलेला हा फलंदाज वैयक्तिक आपल्या 6 चेंडू 13 धावा 7 चेंडू 13 धावावर खेळतोय तो पार्क. आता मात्र चेंडू टोळवलाय मिड विकेटच्या दिशेने. खेळाडू खाली येतोय का पाहायचंय. ओहो एक सुरेख चांगला फटका होता. चेंडू सीमा पार पाठवायचा होता मात्र सीमेरेषेपर्यंत चेंडू नक्कीच गेला होता आणि गचाल क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन होते. तो एक सोपा झेल सोडलाय. पाहूया त्या झेलचा किती खामियाजा भुगतना पडता है उस टीम को. सौरभ पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. चेंडू खेळवलाय पॉईंटच्या दिशेने. शॉर्ट मिडॉनच्या दिशेने गेला. एक धाव सहज पूर्ण केले. दरम्यान षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 2 बाद 18. पहिले षटक संपलं तेव्हा धावसंख्या होती ती 2 बाद 10. मात्र या षटकात फलंदाज बाद करता आला नाही तो सौरभला आणि पडझड सुद्धा होऊन दिली नाही या 2 फलंदाजांनी आणि 8 धावा वसूल केल्या. आता मात्र 2 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या आहे ती 18. आता येणे 3 षटक बाकी आहे म्हणजेच 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडूत किती धावसंख्या उभारतायत पार्क आणि उसामा ते पाहायला लागेल. दोन्ही मातब्बर खेळाडू आहेत. पार्क तर या मला वाटतं या मैदानात प्रथमच खेळण्यासाठी आलेला आहे त्या आणि उसामा या खेळपट्टीवर खेळून गेलेला आहे आणि ते चांगला फलंदाज आहे. फर्स्ट बॉलर ऋतिक तिसरं षटक घेऊन आला आहे तो ऋतिक. पुन्हा एकदा कर्णधारांनी त्याला तिसऱ्या षटकाची जबाबदारी सोपवलेली आहे. म्हणजे 5 षटकाचा सामना असताना एक गोलंदाज 2 षटक टाकलेल आणि तो दुसरा षटक कोण टाकतो तो एक चांगला गोलंदाज असावा. त्या गोलंदाजाच्या खांद्यात भरपूर दम असावा. उंगलियों में जादू पाहायला भेटतोय का बघायला लागेल. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू उचली घेणारा चेंडू. हा चांगला खांद्याचा वापर करतोय आणि चेंडू टाकतोय. ह्याच्या जो पहिलं षटक टाकले होतं त्यांनी चांगलीच असा खांद्याचा वापर करून 2 फलंदाज बाद केले होते. आता पाहूया काय करतोय. पुन्हा एकदा पार्क दुसऱ्या चेंडूचा पहिला चेंडू त्यांनी निर्धाव स्वरूपाचा टाकलाय. पुन्हा एकदा चांगला फटका. आता मात्र थोडासा उचली घेणारा चेंडू आणि चेंडू पाहिला आणि कव्हरच्या दिशेने सहज असे 2 धावा वसूल केलेले आहेत ते उसामानी. चांगला फटका होता. सुरेख असा बॅटच्या मध्ये बॅटमधून निघाल्यानंतर जो मधुर जो आवाज होता तो मात्र असा फटका मारल्यानंतर सुंदर असा आवाज आला. नक्कीच त्या फटक्यावर 2 धावा वसूल केल्या आहेत त्या उसामानी. ओहो चांगला चेंडू होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू पॅडवर आदळल्यानंतर फाईन लेगच्या दिशेने आला. माफ करा थर्ड मॅनच्या दिशेने आला आणि एक धाव सहज पूर्ण केलेली आहेत. 2 धावा सहज पूर्ण केलेली आहेत. या 2 धावसंख्येने धावसंख्येत मात्र बदल होते. धावसंख्या होती ती मात्र 22. चांगला गोलंदाज आहे. पहिले 2 चेंडू उचली टाकल्यानंतर
तिसरा चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न केला होता उसामा थोडा फसला सुद्धा होता, मात्र शेवटी 2 धावा त्या चेंडूवर वसूल केल्या आहेत त्या उसामाने. पुन्हा एकदा चांगला चेंडू काहीसा खाली राहणारा, आता मात्र उचली घेणारा नाही. चेंडू पाहिलं की चेंडू टोळवते फलंदाज, आता मात्र त्याला बदल केला चेंडूत आणि चेंडू थोडासा मागे ठेवून खाली ठेवला आणि चकमा देण्यास भाग पडले ते फलंदाजाला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आता मात्र चेंडू टोळलाय, आकाशाला गवस घालणारा फटका आहे. पाहूया झेल होते काय. ओहो, सुरेख असा झेल घेतलेला आहे आणि ऋतिकला ही तिसरी गडी बाद करण्याची संधी भेटते. सामान्य मिड विकेटच्या दिशेने, मात्र तो चेंडू सीमा पार होऊ शकला नाही आणि मिड विकेटच्या क्षेत्ररक्षणी एक सोपा असा झेल घेतला, एक सुरेख असा झेल घेतला. मग तर बोलायला हरकत नाही आहे, कारण चांगला अगदी आकाशाला गवस घालणारा फटका होता. कारण चेंडू जेव्हा आकाशाकडे जातो तेव्हा सूर्याचा आणि चेंडूचा ताळमेळ होत असतो, त्याच्यामुळे चेंडू खाली येत असताना क्षेत्ररक्षणाला थोडंसं दिसणं अवघड जातं. मात्र त्याने व्यवस्थितरित्या क्षेत्ररक्षणाने तो चेंडू पकडला आणि उसामाची खेळी संपुष्टात आणली. आता नवीन फलंदाज गेलाय हनीफ एक मातब्बर खेळाडू, चिपळूण तालुक्यातला एक मोठा खेळाडू असलेला हनीफ. अहो, चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची सरळ गेला तो यष्टिरक्षका हातात. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती आता मात्र 22. जेव्हा 2 षटक संपली होती तेव्हा धावसंख्या होती 18. म्हणजेच ऋतिकने आपल्या या तिसऱ्या षटकात 4 धावा खर्ची घातल्या आहेत आणि 1 गडी बाद केलाय. अद्याप त्यांनी 2 षटक टाकले आणि 2 षटकात त्यांनी 14 धावा खर्ची घालून 3 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी म्हणतायत. जवळजवळ 7च्या सरासरीने त्यांनी धावा दिल्या आहेत, मात्र 3 गडी बहुमूल्य असे 3 गडी बाद केलेले आहेत. नवीन गोलंदाजाचं नाव अमय. चिपळूण तालुक्यातील मोठा खेळाडू हनीफ आमच्या ग्राउंडवर येतो, खेळण्यासाठी इथं आलेला आहे. गरीब नवाज क्रिकेट क्लब बोरुंडी त्याचं सहर्ष स्वागत करीत आहे. भाऊया त्या तो आपल्या बॅटमधून या मैदानाचं कसं स्वागत करतोय हे मात्र पाहायला भेटते काय पाहायला. अगदी मैदान खचाखच भरलेलं आहे. जवळजवळ 10-15 हजार प्रेक्षक अगदी हनीफचा खेळ पाहण्यासाठी आलेला आहे. मात्र जो पहिला सलामीवर आहे पार्क, हा चांगली फलंदाजी करतोय. ह्याच्या अगोदरच्या षटकात त्याला मात्र चांगली फलंदाजी तिला वाव भेटला नाही. आता मात्र चांगला चेंडू होता अमेयचा, काही खाली राहणारा चेंडू. अमेय सुद्धा हा बाहेरून आलेला खेळाडू आहे. चांगला दापोलीतला, आमच्या दापोली तालुक्यातला अमेय हा खेळाडू. पाहायचं आहे काय करतोय. यष्टिरक्षक आहे तो पांडू, हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. अगदी यष्ट्याना खेचून उभा असलेला अमेय राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. बहुधा त्याला जी गोलंदाज करण्याची आवड असावी ही राऊंड विकेट मारा करण्याचा. पहिला चेंडू त्यांनी चांगला टाकला होता, काहीसा खाली राहणारा फलंदाज पार्कला तो समजला गेला नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आता मात्र पार्क खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होते तो अमेयच्या समोर. ओहो, सरळ खेळलाय चेंडू. काय होते पाहायला लागेल. चेंडू सीमा पार होतोय काय, आणि नक्की चेंडू सीमा पार.
सरळ फटका आर पार चौकार. डीजे काय झोपला का काय? अमेय पार्क काहीसा आक्रमक असलेला आपले इरादे त्यांनी पहिल्याच चेंडू पासून स्पष्ट केलं. पहिल्याच चेंडूवर आल्यानंतर फाईन लेगच्या दिशेने चौकार ठोकला होता. आता मात्र अमेयच्या दुसऱ्या चेंडूवर सरळ सीमा पार केला होता. त्याच्या डोक्यावरूनच खेळून चौकार 4 धावा वसूल केल्या होता. तोच पार्क पुन्हा एकदा अमेयच्या समोर पुन्हा एकदा चेंडू ठेवलेला आहे. त्याच पद्धतीने चेंडू मारलाय. सीमा पार होते काय पाहिजे. आता मात्र तिथे खेळाडू दच्चे आहे आणि एकच धाव भेटणार आहे. एक धावनी दोन्ही फलंदाज आपली जागा बदलतात. दरम्यान धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ती मात्र 4-27. अमेय हनीफच्या समोर एक चांगला खेळाडू आहे आणि चेंडू टोळवायचा आहे. हनीफला बॅटच्या पट्ट्यातून निसटतोय. सरळ जाते तो यष्टीच्या हातात. हनीफने अद्याप 2 चेंडू खेळलेत आणि दोन्ही चेंडू निर्धाव स्वरूपाचे खेळलेत. अद्याप त्याला यश आल्याने बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. बहुधा तो सेट होऊन इथे 5 षटकाचे सामने म्हटल्यानंतर खेळाडूला फलंदाजाला बाहेरूनच सेट होऊन इथं मैदानात आलं लागतं. ते पाहायचं आहे. आता पुन्हा एकदा हनीफ खेळण्यासाठी सज्ज होतोय अमेयच्या समोर. आता मात्र चेंडू ठोडवलाय. नक्की सीमा पार होणार हा चेंडू. वाघाची दहाड उत्तुंग षटकार. चेंडू सीमा पार. हनीफनी पुन्हा एकदा चेंडू टोळवायचा आहे. बॅटची कड घेऊन चेंडू गेलाय तो फाईन लेगच्या दिशेने. एक धाव सहज पूर्ण केलेला आहे. दोन्ही फलंदाज एकच धावने संतुष्ट होणार आहे कारण तिथे क्षेत्ररक्षक दच्या दरम्यान षटक संपते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती आता मात्र 34. एक सुरेख फटका खेळला होता हनीफनी आणि शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडूमध्ये जास्त स्ट्राईक हा हनीफकडे असेल तर नक्कीच धावाला आकार देण्याचा काम हनीफकडे असेल. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय तो. वक्त से लड़कर नसीब बदल दे. इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा कभी मत सोचो, क्या पता वक्त अपनी खुद तकदीर बदल दे. देखना होगा हनीफ किस तरह से बल्लेबाजी करते अपनी तकदीर के ऊपर. नहीं पहिला चेंडू तोडला आहे तो सरळ सीमेरेषेपर्यंत जातो का. एक धाव सहज पूर्ण होणार आहे. दुसरी धाव घ्यायची आहे आणि दुसरी धाव घेण्याच्या ह्याच्यामध्ये फलंदाज बाद होतोय तो पार्क. थँक्यू. संगीताच्या माध्यमातून या खेळामध्ये थोडंसं मनोरंजनाचं कार्य आमचे डीजे करत आहेत त्याचे आम्ही धन्यवाद करतोय. ओमकार
एक चांगला गोलंदाज, उंच पुरा गोलंदाज आहे. पाहूया हुसेनपुरा कब्रस्तान एंड करून कशी गोलंदाजी करतोय. हुसेनने आपले इरादे मात्र स्पष्ट केले आहेत. एक षटका सुद्धा घेतलेला आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे. चेंडू खेळलाय, हवेत आहे, झेड होते पाहू शकतोय. काय नो मॅन्स लँड करे चेंडू पडलाय. एक धाव सहज पूर्ण केलेला आहे आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण केलेल्या आहेत त्या हनीफनी. आणि हनीफला स्वतः त्याच्या खांद्यावर विश्वास असावा. म्हणतात ना, एखाद्या उंच बसलेल्या झाडाच्या उंच बसलेल्या फांदीवर एखाद्या पक्षाला आपल्या पंखावर जेवढा विश्वास असतो तेवढाच या फलंदाज हनीफला आपल्या खांद्यावर विश्वास आहे. म्हणून तो जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करतोय. ओमकार या षटकातला पुढचा चेंडू, फुलटा चेंडू, चेंडू बहुधा जाणार सीमा पार. पुन्हा एकदा वाघाची दहाड, उत्तुंग षटकार. हनीफच्या समोर एक मोठा खेळाडू चिपळूणच्या परिसरातला. पुन्हा एकदा चेंडू, आता मात्र चेंडू निसटतोय बॅटच्या पट्ट्यातून, समजत नाहीये, टोळवायचा आहे. पुन्हा काही खाली राहतोय. धावसंख्या आता मात्र तिथंच थांबलेली. धावसंख्या आहे ती 43. या षटकातला 5वा चेंडू ओमकारचा. एक षटकार घेतलाय हनीफने. 2 चेंडू अद्याप बाकी आहेत. पाहूया 50 गाठतोय काय हनीफचा संघ. पुन्हा एकदा चेंडू टोळवलाय. पुन्हा एकदा चेंडू जाणार आहे तो बाहेर षटकाराच्या स्वरूपात. न ईद है न दिवाली है, फिर भी मैदान में पटाखों की आतिशबाजी है. हनीफ के बल्ले से उगलता हुआ उनका ये तीसरा छक्का था. देखना था इस ओवर की आखिरी गेंद और पहली इनिंग की आखिरी गेंद हनीफ के सामने. फिर से एक बार खेला है, गेंद हवा में है. 1 रन तो आसानी के साथ पूरा होगा. नो मैंस लैंड की जगह पे गेंद गिरी है. 1 रन आसानी के साथ पूरा कर लिया है. दूसरा भी रन आसानी के साथ पूरा कर लिया है. तीसरा रन लेने की कोशिश है, लेकिन वहां खिलाड़ी रनआउट के स्वरूप में हनीफ को वापस लौटना पड़ेगा. लेकिन पहली इनिंग का भी खात्मा होते हुए और पहली इनिंग के खात्मे पर जो टारगेट है वो 50 क्रॉस कर गया है. जी हाँ, 51. यानी सामने की जो टीम है पालंदे को 52 रन बनाने होंगे. यानी कंपलसरी चेस है. यानी आपको 50 रन पूरी तरह से मुकम्मल करना होगा, तभी आपके जीत आपके झोली में आएगी. लेकिन जहां से बात की जाए पालंदे के, तो बड़े बड़े खिलाड़ी है उसमें. मैंने पहले कहा था पांडू जैसा बड़ा खिलाड़ी, अमेय जैसा बड़ा खिलाड़ी, ओमकार जैसा बड़ा खिलाड़ी उस टीम में मौजूद है. देखना होगा सिद्रा पैकर्स किस तरह से गेंदबाजी करते हैं. जिस तरह से उन्होंने बल्लेबाजी की है, बल्लेबाजी का नमूना पेश किया है, खास करके हनीफ ने. जिस तरह मैंने कहा था कि एक बड़ा खिलाड़ी है और बड़े मैच का बड़ा खिलाड़ी होता है, उन्होंने यह साबित कर दिया अपने बल्ले से. 3 छक्के लगाए हुए, बड़े बड़े हिट लगाए इस मैदान में उन्होंने. 3 छक्कों की मदद से हनीफ ने कुल योग 23 रन बनाए और उसमें 3 छक्के. एक बहुत ही अच्छी पारी खेली है. देखना होगा उसके गेंदबाज अपनी टीम को किस तरह से जीत पर अग्रसर करते हैं.
यापुढे जे मॅच खेळली जाईल ती दर्या सागर आणि अनाया हसनैन 11. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी टॉस बॉक्सकडे मार्गस्थ व्हा. दर्या सागर आणि अनाया हसनैन 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी टॉस का बॉक्सकडे मार्गस्थ व्हा. दर्यासागरचा कर्णधार आहे का कुठे असेल तर त्याने पॅव्हलियनमध्ये यायचं आहे टॉस करण्यासाठी. दर्यासागर तसंच अनय्या हसनैन 11 याचा कर्णधार आणि सुद्धा लवकरात लवकर पॅव्हलियन येत आहे. याच्यानंतर लगेचच मॅच खेळवली जाणार आहे. या दोन्ही संघाच्या कर्णधारीने याची नोंद घ्यायची आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि टॉस करून घ्यायचं आहे. संवेद येस संवेद आपण पाहिलंय संवेदला अनेकदा खेळताना. त्याचबरोबर आपण संवेदला पाहिलं, आपण ऋतिकला देखील पाहिलं. गौरव पाटील आपण लवकरात लवकर टॉस साठी टॉस का बॉसकडे मार्गस्थ व्हा. गौरव पाटील प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण लवकरात लवकर यायचं आहे. पांडूसाठी पहिलाच बॉल होता. गोलंदाजी करणारा गोलंदाज पार्थ याचा तब्बल 52 धावांचा तो पाठलाग करायचा आहे जिंकण्यासाठी. बॅटिंग करणारा संघ आपण बघतोय तर SVR पालनते बनाम हे जे बॅटल चालू आहे. सिद्रा पॅकर्स आणि त्याचबरोबर SVR पालनते या दोन संघांमध्ये बिग बॅटल बघायला मिळते. सुरुवातीचे दोन्ही जे बॉल आहेत ते डॉट बघायला मिळत आहेत. बिंदी चेंडू फार अगदी सुपर बॉलिंग करतो. राईट आर्म ओव्हर द विकेट पुढचा चेंडू आणि पुढचा ज्यावेळेला बॉल टाकला जाईल पुन्हा बॅट बॉलचा संपर्काने चेंडू पडल्यानंतर एकाच लेंथवरती तिन्हीच्या तिन्ही टप्पे टाकलेत.
तिन्ही चेंडू चांगले योग्य टप्प्यावरती टाकले गेले. तर फलंदाजाला थोडंसं आपण बघतोय तर थांबवण्याचं काम केलं जात आहे. आपण संवेदला पाहिलेलं आहे. संवेदच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण तर आपण बघितलं. एखाद कॅच फक्त 20 झाली होती. कमी गतीचा बॉल चेंज ऑफ फेस केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी थोडंसं फंबलिंग असेल परंतु एकच रन्स मिळेल. संवेद काय करेल या मॅच मध्ये? आपल्या टीमला कॉन्ट्रीब्युशन द्यावंच लागेल. मोठे फटके खेळावे लागतील कारण हा जो सामना आहे तेवढा वाटतो तेवढा सोपा नाही आहे. आपण हनीफ रुमानी यांची बॅटिंग जबरदस्त शानदार फटकेबाजी बघितली. संघ संकटामध्ये होता तिथून मात्र ज्यावेळेचा जो कमबॅक केला होता ना बॅटिंगच्या साहाय्यानं मात्र जे योगदान दिलं होतं ना खरंच काबिल तारीफ. इथे कमालची गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. पार त्याची लेफ्ट हँडेड बॅटर आहे. संवेद तयार असू शकेल. प्रहार केलाय आणि चेंडू मात्र सरळ चाललाय डिक्लर झोनच्या दिशेनं. हा संवेद प्लेअर आहे. याची चर्चा आपण अनेकदा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये करत राहिलेलो आहोत. त्याचबरोबर आपण ज्या वेळेला पाहिलं होतं ऋतिकला देखील तो देखील तितकाच दर्जेदार प्लेअर राहिलेला आहे. तर पांडूला अगदी मोठे स्ट्रोक खेळताना थोडासा अडथळा निर्माण होतोय. बॅट आणि बॉलचा त्याच्या देखील संपर्क होत नाही परंतु पार्थनं आतापर्यंत जो बॅटिंग करण्याचे फलंदाज आहे पांडूला थांबवलं होतं जकडवून ठेवलं होतं. बॅटच्या बाहेरच्या बाजूची कडा घेतली गेली. चेंडू मात्र फाईन लेगला तैनात होतोय. एकच रन्स मात्र घेतला जाईल आणि षटक क्रमांक 1चा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. संघाचं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय विदाउट प्लस 4 रन्स. ऑस्का बॉसकडे आमचे सज्जद भाई नक्कीच तैनात असतील. याचा पुढचा जो सामना खेळवला जाणार आहे अनया हसनैन 11 वर्सेस दर्या सागर याच्यामध्ये टॉस होतोय. पाहूया टॉसचा नाणा हा हवेत खनकता हुआ. चांगला चेंडू होता. कव्हरच्या दिशेने खेळलाय. एक धाव सहज पूर्ण. चेंडू सीमा पार होते काय पाहायचा. एक धाव सहज पूर्ण केली. दुसरी धाव घ्यायची आहे आणि दुसरी धाव सुद्धा सहज पूर्ण होते. चांगला फटका मारला होता फलंदाजाने. खनकता हुआ नाना जेब में अच्छा लगता है. जब हवा में उछाला जाता है तब किस्मत का फैसला होता है. देखना है किस्मत का फैसला किस में हक में होगा. यहाँ पर टॉस हो रहा है. जी हाँ टॉस है वो हसनैन 11 ने जीत लिया है. आपने टॉस जीता है. आप किस तरह से फैसला ले रहे. हम लोग पहले गेंदबाजी करेंगे. थैंक यू. आप गेंदबाजी करके सामने वाले टीम को कितनी कहाँ तक रोक सकते हैं. ऐसा टारगेट कुछ अचीव नहीं है लेकिन जितना कम से कम हो सके उतने कम रनों के अंदर रोकने की कोशिश करेंगे. थँक्यू. पुन्हा एकदा मी तुम्हाला घेऊन जातो तो समालक्षा कक्षाकडे. थँक्यू. धन्यवाद सज्जद सर. पुन्हा एकदा मॅचकडे तुम्हाला सर्वांना घेऊन जाईन. रोहित गोलंदाजी मार्कवरती आहे. शॉर्ट बॉल होता. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता. फलंदाज ऑप्शनच्या बाहेर सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र फेअर डिलिव्हरी आहे. येथे ऑफिशियल्स यांच्या माध्यमातून सांगितलं जातं इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगली बॉलिंग आहे. पहिलं षटक पार्थनं टाकलं. केवळ 4 रन्स खर्च केले. आता रोहित गोलंदाजी करतोय. रोहित शानदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक 52 धावांचा जो तुम्हाला पाठलाग करायचा आहे. येथे पुन्हा एकदा तेवढा चांगला संपर्क असेल. दरम्यानच्या दिशेनं क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता. इथे फक्त आणि फक्त एकच रन्स मिळेल.
मोठा प्रहार करायचा होता, चेंडू मात्र हवेमध्ये कॅच पकडली जाईल का, परंतु इथे जीवनदान मिळतंय, संवेदला जीवनदान मिळतंय. एक रन पुन्हा एकदा खात्यामध्ये जोडला जातोय. एक चेंडूचा खेळ या ओव्हरमधील बाकी असते. संघाचं स्कोरबोर्ड 9 या आकड्यावरती थांबलंय. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती 9 रन्स. शेवटच्या बॉलवरती एक मॅक्झिमम येईल का? पांडू तयार आहे. मोठा प्रहार मॅक्झिममची चर्चा केली आहे. डीप विकेट खाऊ कॉर्नर रिझन कडे चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आणि इथे मात्र नो बॉल देखील आहे. 7 रन. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 16 या आकड्यावरती. त्याचबरोबर आमचे या ठिकाणी मार्गदर्शक समदभाई चिपळूणकर हे देखील आलेत. सायंकाळच्या सत्रामध्ये समदभाई आमच्या समेत जोडले जातील. फ्री हिटचा बॉल आहे. पांडू तयार असलेल्या बॉलसाठी प्रहार तर केलाय, परंतु या चेंडूवरती केवळ तुम्हाला 2 रन्स मिळतील आणि षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. विदाउट लॉस 18 रन्स 18 झालेले आहेत. येणाऱ्या 18 बॉलमध्ये आपण बघतोय अजून देखील 34 रनची गरज आहे. 18 बॉलमध्ये 34 रन्स पाहिजेत. गोलंदाजी मार्कवरती आता सागरला पाठवलं जाईल. 18 मध्ये 34 रन्स डिफेन्स करायचे आहेत. हे 6 बॉल खूप महत्वाचे असतील. समोरच्या दिशेनं कदाचित 1 रन तर घेतला गेलाय. संवेदला फक्त आणि फक्त इथे सिंगल डबलनं काम नाही, तर प्रत्येक ओव्हरमध्ये एखाद मोठा फटका तर घ्यावा लागेल. आता डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजाला प्रचंड मेहनत तर स्ट्रगल करावं लागेल, कारण संपूर्ण जे ग्राउंड आहे त्यांच्या ऑन साईडला परिपूर्ण आपण बघतो तर डिक्लेअर झोन आहे आणि त्या ऑन साईडला खेळण्यासाठी तुम्हाला जर का तुम्हाला ऑफ साईडला खेळायचं असेल तर कुठेतरी चांगला रूम बनवावं लागेल, त्या टप्प्यापर्यंत पोहोचावं लागेल आणि त्याच्यानंतर तो स्ट्रोक क्रिएट करून तुम्हाला मोठा फटका घ्यावा लागणार आहे. आता रसाकरचा पुढचा बॉल आहे. ओ यावेळेला अगदी स्विच करण्याचा प्रयत्न, कॅच मिस झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. कदाचित एक मोठी चूक घडू शकते बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. सागर थोडासा ठिकाणी नाखुश असू शकेल, कारण आपल्या साथीदारांना तिथे कॅच सोडली आहे. संवेद सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज त्याला आपण जीवनदान देत आहे. येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल की कदाचित ही कॅच होती की मॅच होती. हरकत नाहीये. सागर पुढच्या चेंडूसाठी मात्र आपण बघतोय तर येणारा पुढचा बॉल आहे. पांडूच्या बाटमधून हवाई यात्रेवरती चेंडूला पाठवलं जात आहे. नो मॅन्स लँडला चेंडू मात्र ट्रॅबल होईल. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती.
या बॉलवरती देखील आपण बघतोय तर एकच रन्स मिळणार आहे आणि स्कोर बोर्ड आता जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. 14 बॉलमध्ये 28 रन्स पाहिजेत. या 14 मध्ये 28 बनवले जातील का? हो, यावेळेला आपण बघतोय तर तिथे कॅच मिस झालेली आहे. बॅक टू बॅक आता दुसरं जीवनदान मिळते संवेदला. येस ॲब्सोल्युटली, जशाच तसा तो फटका आपल्याला बघायला मिळत आहेत. आमचे तौफिक भाई बुरंडकर यांची ज्या वेळेला आम्ही अनेक स्पर्धा करतो ना तेव्हा सर्वात पहिली कमेंट मात्र तौफिक भाईंची असते आणि ते मात्र सांगतायत की हा डावखुऱ्या शैलीचा जो संवेद आहे त्यांनी जो फटका खेळला होता, अगदी हॅरी स्लोफच्या विरोधामध्ये जो फटका खेळला होता तशाच प्रकारचा स्ट्रोक होता. या बॉलवरती देखील रन्स मिळणार आहेत. रन्स मात्र तुम्हाला मिळून जातील. स्कोरबोर्ड आता थोडं पुढे सरकेल. 27 रन्स, 27 याकडे होते स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. आपला चांगला चाबूक स्ट्रोक आहे आणि चेंडू सरळ मात्र टिकलं झोनकडे जाईल आणि इथे बघता बघता 2 रन्स खात्यामध्ये जोडले जातील. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त झालाय. संघाचा स्कोर बोर्ड आता जाऊन पोहोचलेला आहे 29-29 या आकड्यावरती. 12 बॉल आहेत. 12 मध्ये जिंकण्यासाठी अजून देखील 23 धावांची आवश्यकता असेल SVR पालंद या टीमला. 12 मध्ये 23. चल, 12 मध्ये 23 रन्स पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. 12 बॉल मध्ये आता 23 धावांची आवश्यकता आहे. 12-23 काय होणार या मॅच मध्ये पाहावं लागेल. ओव्हर द विकेट बॉल आहे. मोठा प्रहार करायचा पहिलाच बॉल आहे. इथे डॉट बॉल आहे. पांडू थोडासा या ठिकाणी आपल्याला बघायला तर स्ट्रगल करताना दिसतोय. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये कारण त्याला चेंडूचा टप्पा मात्र थोडासा बघा त्याचा स्टडी करणं, अभ्यास करणं कठीण जाते कारण ज्या वेळेला तो बॅकफुटला येतोय तो चेंडू पडल्यानंतर नजर हटते त्या बॉलवरून. शेवटपर्यंत त्या चेंडू पडल्यानंतर नजर ठेवावी लागेल. त्याच्यानंतरला तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावी लागतील. 11 बॉल तुमच्याकडे. त्या 11 बॉलमध्ये अजून 23 रन्स पाहिजेत. होऊ शकतील. या मैदानाच्या आतमध्ये खूप सारे रेकॉर्ड बनलेत आणि खूप सारे रेकॉर्ड या ठिकाणी बघा तुटलेले आहेत. फॉलो थ्रोमध्ये स्वतः मात्र जो रोहित आहे पोचला होता. 1 रन्स घेतला गेला. हा आनंदाचा मामला आहे. जोपर्यंत चेंडूला या ठिकाणी थ्रो केला जाईल 2 रन्स मात्र मिळून जातील. रोहितचा पुन्हा एकदा चेंडू असेल. यावेळेला जो फलंदाज आहे त्याच्या बॅट आणि बॉलचा तेवढा चांगला संपर्क होत नाहीये. रन्स मिळतील. फंबलिंग आहे. 1-1 रन्स खूप महत्वाचा आहे. ह्या चुका तुम्हाला पराजयाच्या दिशेने नेतील. 1-1 रन्स खूप महत्वाचा आहे.
33 रन झालेले आहेत जिंकण्यासाठी. अजून जर आपण बघतोय तर 19 रन्स पाहिजेत. 9 बॉलमध्ये 19 रन्स पाहिजेत. रोहितचा चांगला चेंडू बघायला मिळू शकेल का? पण तो समोरच्या दिशेनं या बॉलवरती देखील 2 रन्स मिळतील डिक्लेअर झोनकडे. आता हे सेन्सिबल क्रिकेट आहे, म्हणजे जर तुमच्या बॅटने मोठे फटके येत नाही तर दुहेरी रन्स घेतले जात आहेत. स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावरती. येणाऱ्या 8 बॉलमध्ये 17 रन्स पाहिजेत. 8 मध्ये 17. 8 मध्ये 17. रोहित सारखा अगदी गुणवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये कमालची कामगिरी करतोय. सुरेख बॉलिंग. मागचे 2 टप्पे अगदी घातक होते, ज्यावेळेला पांडुरंग रघुवीर याला थांबवण्याचं काम केलं. पांडूनं आतापर्यंत 14 बॉल फेस केले तर तो 17 रन्सवरती खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला जो संवेद आहे तो देखील थोडासा धीमा गतीने खेळताना दिसतोय. 9 चेंडू त्यांनी फेस केले तर 12 रन्सवरती देखील खेळताना तो दिसलेला आहे. पुढचा बॉल आहे पुन्हा त्याच दिशेने. ही स्ट्रॅटेजी आता चांगली कामी येते. 7 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. 7 मध्ये 15. याच्यानंतरचं बॅटर आपल्याला पाहायला मिळू शकेल अनाया हसनैन 11 विरुद्ध दर्या सागर. या 2 संघांमध्ये ते बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. शफल तर झालं होतं. 1 रन्स भन्नाट वेगानं तिथे घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि झपकन इथे रन्स कंप्लीट होत आहेत. डिरेक्टेड शाळेत गरमी मामला बघायला मिळू शकेल. सुपर डुपर यावेळेला आपण बघतो रनिंग बिटवीन द विकेट. आणि ऑफिशियल्स सांगतील इथे की बॅटर जो आहे तो पॉपिंग क्रीज मध्ये आता जाऊन पोहोचलाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे. 4 ओव्हरच्या नंतर 39 झालेत. जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच आपण बघतोय ना की आपले जे राज गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. राज मैदानाच्या आतमध्ये जर राज करायचं असेल ना तर इथे या राजला अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. जो बोलेगा परसो भी जाएंगे बरसो, जो बोलेगा कल कल जाएगा टल, जो बोलेगा आज वही करेगा इस क्रिकेट पे राज. या राजला जर मैदानाच्या आतमध्ये राज करायचं असेल तर सुपर बॉलिंग करावी लागेल. 6 मध्ये 13 रन्स पाहिजेत. 6-13 मित्रांनो, एकंदरीत 2005 ची गोष्ट आहे. कलमवाडीची स्पर्धा आणि गरीब नवाज बुरंडीचा संघ ज्यावेळेला 2005 मध्ये खेळण्यासाठी गेला, तब्बल सुरुवातीच्या 3 ते 4 मॅच मध्ये तौफिक बुरंडकर आहेत ते मात्र अगदी स्वस्तामध्ये मैदानाच्या बाहेर जायचे. सध्या तो अगदी डाऊनफॉल त्या 3 ते 4 मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळाले. आणि ज्यावेळेला सेमीफायनलचं ते बॅटल होतं आणि त्या फायनलचं ते बॅटल होतं आणि त्या फायनलच्या बॅटलमध्ये पुन्हा एकदा सांगितलंय की जे टीमचे कॅप्टन समदभाई चिपळूणकर होते त्यांनी सांगितलंय 4 मॅच तरी सुद्धा मात्र बघा हा खेळाडू खेळला नाही, पण तो फायनल मॅचला याच प्लेअरला मला उतरायचा आहे. आणि त्या फायनलच्या मॅचमध्ये तौफिकभाई बुरंडकर यांनी तब्बल 32 रन्स मारले होते त्यावेळेला. म्हणजे बघा आपल्या प्लेयर्सवरती किती विश्वास असणं गरजेचं आहे. एकदा समद भाई यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या आणि तौफिक भाई यांच्या देखील साठी टॉया झाल्या पाहिजेत. बघा हा अगदी कॅप्टनचा असणारा आपल्या प्लेअरवरचा विश्वास आहे. तुमच्या स्वतःच्या प्लेअरवरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे. 5 बॉल आहेत, 11 रनची गरज आहे. प्रहार केलाय, लॉंग ऑफ कॅच पकडली जाते.
वोल्टेज मॅच. बॅटर नेम प्लीज. सौरभ ना. सौरभ बॅटिंग साठी आलेला आहे. नंबर 3 वरती सौरभ आहे. 4 बॉल मध्ये 11 रन्स पाहिजे, म्हणजे 2 मॅक्झिमम. संपूर्ण सामना बॅटिंग करणारा संघ विजयाच्या अगदी विजय मिळवू शकतो. तर 2 चांगले बॉल इथे जर टाकले ना बॉलर राजनं, तर कदाचित या खेळाडूची चर्चा देखील केली जाईल सर्वत्र. अगदी छोट्या सदीचा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आता केला जातोय. ज्यावेळेला आपण बघितलं संकेतच्या हातामध्ये चेंडू सरळ मात्र पडलं होतं, ते सुपर कॅच पकडली. राजचा पुढचा चेंडू आहे. राज तयार असेल. फुल टॉस बॉल आहे आणि यावेळेला आपण बघतोय तर किती रन्स मिळतील. नो बॉलचा इशारा आहे. नो बॉल तिथे दिला गेलाय. एक्स्ट्राज मिळत आहेत. इथे ऑफिशियलचा इशारा मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आणि अंपायरचा इशारा इथे नो बॉल आहे, म्हणजे एक्स्ट्रा रन्स मिळतील. नो +1. आता 2 रन्स ऍड करावे लागतील. समीकरण थोडंसं बदलेल. 4 बॉल मध्ये आता 7 रन्स पाहिजे. येणारा पुढचा बॉल फ्री हिट आहे. क्षमा असावी. 4 बॉल मध्ये 9 रन्स पाहिजे आता जिंकण्यासाठी. 4 मध्ये 9 होऊ शकतील का, परंतु पांडू आहे या टीमचा तारणारा फलंदाज. शेवटपर्यंत झुंज देताना पाहायला मिळालाय. मॅच मात्र खूप मोठी बनेल. 4 बॉल मध्ये आता 9 धावांची गरज आहे. 4 मध्ये 9 बनू शकतील का. समद भाई आमच्या कॉम्बोस मध्ये आता जोडले गेले, ते देखील चर्चा करते. 4-9 ची गरज. फ्री हिटचा बॉल आहे. पांडू तयार आहे फ्री हिट साठी. प्रहार करायचा होता. 1 रन्स घेतला गेला प्रचंड वेगानं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का. यस, थोडंसं फंबलिंग आहे. तिसरा रन्स देखील आय थिंक इथे घेतला जातोय की काय, परंतु नाही. इथे तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाच जाणार नाहीये. आता 3 बॉल असतील. त्या 3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता 7 रन्स पाहिजे, म्हणजे याचाच अर्थ 1 मॅक्झिमम आणि 1 सिंगल कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे या स्पर्धेमध्ये. सनीबाई बघा मॅच किती रंगामध्ये आले. लोकांना लंचचा टाइम झाले, भूक नाही लागे. मॅचचा आनंद किती घेत आहेत. नक्कीच सर, याला क्रिकेटचं वेडप्रेम म्हणतात, म्हणून रसिक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. 1 रन्स आता घेतला जाईल. जिंकण्यासाठी तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहेत 2 आणि 6 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. 2 मध्ये 6, म्हणजे एक मोठा प्रहार करायचा आहे. समोद भाई, हा प्रहार तर करायचा आहे, पण खेळाडू जे फलंदाज आहे त्याला माहीत आहे का नाही माहीत का आता आपल्याकडे लॉकडाऊन आहे. सर नक्कीच इथे आता तुम्हाला प्रहार करावे लागतील, कारण डू ऑर डायचा सामना आहे. जिंकणारा संघ पुढच्या फ्रीज मध्ये खेळेल. पराजित होणाऱ्या संघाचा संपूर्ण स्पर्धेतील 2 मध्ये 6 पाहिजेत. 2 बॉल आणि 6 रन्स पाहिजेत. राजच्या विरोधामध्ये सौरभ. इथे 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 आपण बघतोय तर 1 रन्स घेतला गेला. प्रयत्न 2चा. तिसरी धाव घेतली जाईल का, परंतु नाही. इथे 2च रन्स घेतले जात आहेत. हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना आहे. 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस आहे. व्हॉट अ मॅच. सुपर मॅच पाहायला मिळते. शानदार मुकाबला मैदानाच्या आतमध्ये चाललेला आहे. डोळ्यांचं पारणं फेडलंय या सामन्यानं. शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगलाय. हाय व्होल्टेज ड्रामा. अगदी अटॅकची दाट शक्यता आहे. हृदय विकाराचा प्रॉब्लेम असणाऱ्यांसाठी हा सामना आता उरलेला नाहीये. सामना मात्र खूप मोठा बनलाय. 1 बॉल 4 ची गरज. फलंदाज तयार. इथे इथे काय घडतंय. चेंडू सखमा देतोय. 1 रन्स जाईल तिथे. 2 घेतला गेलाय. प्रयत्न 3-6 होणार, परंतु कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे हा सामना.